आई, आज काय स्वीट बनवतेस का तू? हो बाळा, स्वीट बनवते. पण एकादशी निमित्त मी स्वीट बनवते. अच्छा. हा, कारण की आपण आता समजा खिचडी करायला किंवा नाही का वऱ्याचा भात करायला उशीर जर झाला हा. आणि आपल्याला जर अर्जंट काहीतरी करूशी खाऊशी वाटले हा. तर आपण काय करायचं, हे वऱ्याचा तांदूळ मी घेतलाय बरं का. वऱ्याचा तांदूळ घेतल्यात, काजू बदाम विलायची साखर आणि दूध. तर आपण काय करायचं, हे वऱ्याचा तांदूळ भिजवून घ्यायचं, वाटून घ्यायचं हा. आणि ची खीर करायची ह्याची. वाव, खीर. हो. ओके. मग पटपट म्हणजे पटकन किंवा झटपट होणारी ही रेसिपी आहे. ओके. हा, तर मग त्याच्यासाठी आपण हे नाही पहिलं तांदूळ भिजून हा. धुवून वाटून घेणार आहे. मस्त ही धुवून वाटून घेणार आहे हा. आणि ही मग नाही का बदाम काजू कापून घेणार आहे. तर पहिलं आपण ही करूयात की धुवून वाटून घेऊयात मस्त. ओके. तुम्हाला आहे ना जेवढं म्हणजे की जेवढं करायचं ना त्याने म्हणजे की त्या हिशोबाने तुम्ही घ्या. कारण मला आता थोडंसंच करायचं, त्यासाठी मी 1 वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आहे ना काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीच बदाम घेतलेले आहे. 1 वाटी मी साखर घेतलेली आहे बरं का. साखर जरा थोडी जास्त घेतलेली आहे आणि 1 फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे. मी आहे ना हे तांदूळ धुवून घेतलेत बरं का. तुम्हाला म्हणजे जरा वेळ असेल तर 5 मिनिटं तांदूळ भिजत ठेवले तरी चालतात, म्हणजे मस्त फुलते नाही का. असं मी आहे ना 3 विलायची पण घेतलेली आहे बरं का. ह्या तांदळाबरोबरच विलायची पण वाटून घेऊयात आपण. ही आहे ना मी 3 विलायची ह्याच्यात टाकून घेतलेली आहे तांदळावर. तर आपण ही मस्त बारीक करून घेऊयात. थोडंसं पाणी टाकू ह्याच्यात आणि बारीक करून घेऊयात. आपण आहे ना मस्त बारीक वाटून घेणार आहे नाही का वऱ्याचं तांदूळ आणि काजू बारीक करून घेऊयात. काजू पण असंच बारीक करून घेणार आहे आपण. आपण असं बारीक करून घेतलेलं आहे काजू आणि हे तांदूळ पण आहे ना आपण असे बारीक करून घेतलेले आहेत. हे बघा, ही जसं आपण तांदळाची खीर करतो का त्याच टाईप आहे, पण ही वऱ्याचा तांदूळ आहे. वऱ्याच्या तांदळाचं करणार आहे आपण आहे ना 1 चमचा मी तूप टाकून घेणार आहे. आपलं घरचं तूप आहे बरं का. हे तूप टाकून घेतो आपण आहे ना. ह्याच्यात काजू आणि बदाम दोन्ही पण टाकून घेणार आहे. हे बारीक गॅसवरच नाही का आपण हे करून घेणार, परतून घेणार आहे आपण आहे ना. हे बारीक गॅसवर तूप मी जास्त नाही टाकलं बरं. खिरीत तूप कधी जास्त टाकायचं नाही. फक्त आपल्याला बदाम आणि काजू नाही का परतून घेण्यासाठीच थोडंसं तूप टाकून घ्यायचं ह्याच्यात. आणि बदाम असं लालसर कलर आलेला आहे ह्याला. ह्याच्यात आहे ना आपण दूध टाकून घेणार आहे. अजून दूध ऍड करणार आहे बरं का ह्याच्यात. आपण आहे ना ही 1 वाटी साखर पण टाकून घेणार आहे. 1 वाटी मी साखर पण टाकून घेतलेली आहे ह्याच्यात. काय म्हणतात, अजून अर्धी वाटी साखर टाकणार आहे ह्याच्यात. आपण वऱ्याचे तांदूळ जे बारीक करून घेतलेले आहेत का ते आपण ह्याच्यात टाकून घेऊयात आता. उपवासाची खीर मी आहे ना 1 वाटी तांदूळ जरा जास्त झाले ना, ह्याच्यात जरा घट्ट झाली होती म्हणून मी ह्याच्यात आहे ना थोडंसं पाणी ऍड केलंय बरं का. पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध पण टाकू शकता जास्तीचं, पण मी जरा पाणी टाकलं ह्याच्यात आणि मग अशी केली मी. आणि अशीच चमच्याने खायला मस्त लागते खीर बरं का. तर तुम्ही उपवासासाठी अशी करून बघा एकदा, खीर मस्त होते बघा. आहे ना गॅस बंद करूयात. हे आपली आहे ना खीर, उपवासाची खीर तयार आहे. उपवासाची खीर सॉरी वऱ्याच्या तांदळापासून बनवलेली खीर आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा बरं का, मला नक्की सांगा. पण मस्त दिसते आई. हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात चारोली पण टाकू शकता बरं का. चारोलीने पण ही आपली उपासाची खीर तयार आहे. मस्त नाही का. वऱ्याचा भात किंवा दुसरी कुठलं काय करून खायचा कंटाळा आला ना तर ही झटपट होणारी रेसिपी आहे बरं का, की पटकन होईल आणि पण नाही का. तर त्यासाठी करून बघा तुम्ही उपासा दिवशी अशी खीर. खूप छान होते बघा नाही का. अशी दाटसर झाली मस्त.